आणि आज जालना नांदेडमध्ये आता आमचा तर विषय मोबदल्याचा नाही, तो एक माहितीसाठी सांगायचो. आजपर्यंत एक माणूस कोणी आणखी शेती घेऊ शकला नाही, एवढा कमी मोबदला आला. पैसे एवढे भेटले पण एका माणसाला दुसऱ्या दिवशी शेती घेऊ शकतो. शेतकऱ्याची यथा या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या त्याबद्दल मेघनाबाईचे अभिनंदन करून सांगतो. शेतकऱ्याचं जीवन असं आहे मॅडम, जगण्यात बघा कशी आली आणि पाणी, केव्हा फाटत त्या फाळ, केव्हा कोपते धरणी. दुष्काळ दुष्काळ आमच्या नशिबात पुतल्यानं पंढरीचा पांडुरंग का बरं कोपरीना. केव्हा पाणी आटतंय, केव्हा आभाळ फाटतंय, केव्हा जमीन कोपते. या सगळ्या गोष्टी निसर्गाने जरी कोपल्या तर आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री या न्यायाने आपण या जिल्ह्याला चांगल्या पद्धतीचा न्याय देऊन हा परभणीचा शक्ती महापीठ महामार्ग बदलावा किंवा रद्द करावा अशी आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती. नंबर 1 चा मुद्दा, समृद्धी महामार्ग आमच्या शेतातून जात असताना माझी स्वतःची जमीन गेली, त्याच्यामध्ये पाईपलाईन गेली. एटीओ साहेब आणि कलेक्टर साहेब दोघंही इथे 2-3 अर्ज मी दिले, पण आतापर्यंत त्या पाईपलाईनचा कोणताच विचार झालेला नाही. आणि या त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट, या शक्ती महामार्ग राहिली सैली जमीन आमची शक्तीपीठामध्ये जाते, तर आमचं गावच या ठिकाणी फक्त मजुरीशिवाय आमच्या गावाला मार्ग नाही आणि गावाला स्थलांतर केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. याकरता पहिला एक समृद्धी आणि दुसरं एक शक्तीपीठ, म्हणजे दोन्हीतून आम्ही या ठिकाणी जिवंत राहू शकणार नाही. आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग सुद्धा रद्द व्हावा अशी आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे. तुमच्या सगळ्यांच्या भावना मला समजल्यात. आपल्या सगळ्यांची काळजी मला आहे.